परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केल्यानंतर काल अचलपूर शहरात त्याची भर रस्त्यातून धिंड काढण्यात आली। यावेळी आरोपी अयानला धड चालताही येत नसल्याचं दिसून आलं। उतरलेला चेहरा, मान खाली घालून लंगडत चालत असलेला अयान दिसला। आरोपी अयान याला काल तपासाच्या निमित्ताने अचलपुरातील समरसपुरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते। तपासाचा एक भाग आणि गुन्हेगाराच्या मनात भीती निर्माण व्हावी या उद्देशाने पोलिसांनी समरसपुरा पोलीस ठाण्यापासून ते अयानच्या घरापर्यंत त्याला पायी चालत नेले असल्याची चर्चा रंगली आहे। पोलिसांनी यावर भाष्य केले नाही। धिंड काढल्यानंतर पोलीस पथकाने अयानच्या अचलपूर येथील घराची कसून झाडझडती घेतली। या झाडझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीने वापरलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल आणि व्हिडिओ संदर्भातील इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे। परतवाडा अचलपूर शहरात या व्हिडिओ प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे। अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का याचा शोध आता पोलीस घेत आहे। आरोपी अयान अहमद याला कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले असून न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जात आहे। आरोपी अयानला सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे जणू वेडच जडले होते। महागडे स्मार्टफोन बाळगणे, आलिशान हॉटेल्समध्ये पार्ट्या जोडणे आणि मुलीवर वारेमाप पैसे खर्च करणे हा त्याचा जणू छंदच होता। काही दिवसापूर्वी त्याचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्याच्या हातात नोटांची बंडले दिसली होती। त्याशिवाय एका थारसोबत त्याने व्हिडिओ काढला। अयान आणि त्याच्या मित्रांमध्ये मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याची विकृत स्पर्धा लागली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली होती। अयानचा मित्र उजेर यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याने देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। अयानने मुलींचे शोषण केल्यानंतर पैशासाठी त्या व्हिडिओची विक्री ॲडल्ट साईट अथवा इतर कुठे केली का याचाही तपास होण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।